नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 3 कंपनीची स्थापना सुरू करणार आहोत. या अगोदर आपण व्यवसाय संघटनांचे जे काही बदलते प्रकार आहेत त्याबद्दल चर्चा केलेली आहे. आता प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला कंपनीची स्थापना करत असताना कोणकोणत्या अवस्थांमधून कंपनीला जावं लागतं या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे तर बघा, कंपनीची स्थापना प्रकरण क्रमांक 3 यामध्ये महत्त्वाचं जे आहे त्यामध्ये कंपनी स्थापनेतील अवस्था की ज्यामध्ये महत्त्वाच्या 3 अवस्था आपल्याला पाहायच्या आहेत. प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था, व्यवसाय प्रारंभ अवस्था, अशा 3 अवस्थांमधून कंपनीला जावं लागतं. म्हणून प्रत्येक अवस्थेचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणून एक एक करून आपण या अवस्था पाहणार आहोत. बघा, आता कंपनी संदर्भामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जसं मागच्या लेक्चर्समध्ये पण आपण पाहिलेलं आहे की संयुक्त भांडवली संस्था आहे आणि या संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून जे काही कंपन्यांचे उपप्रकार पडतात, जसं खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, या संदर्भामध्ये मागच्या लेक्चर्समध्ये आपण चर्चा केलेली आहे. म्हणून तरी देखील पुन्हा एकदा आपण ते पाहणार आहोत की कंपनी म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा, कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. कृत्रिम व्यक्ती याचा अर्थ आर्टिफिशियल पर्सन आहे की विशिष्ट कायद्यानुसार कंपन्या स्थापन होत असतात. सहकारी कायदा असेल, भागीदारी कायदा असेल, कंपनी कायदा असेल. म्हणजेच ज्यावेळी एखादी कंपनी अस्तित्वात येते त्यावेळी ती कायद्याने अस्तित्वात आलेली असते. म्हणजे कायद्याने त्याला एका पर्सनचा, एका व्यक्तीचा दर्जा दिलेला असतो. परंतु ती नॅचरल पर्सन नाही आहे, नैसर्गिक व्यक्ती नाही आहे. तर कशी व्यक्ती आहे? ती कृत्रिम स्वरूपाची व्यक्ती आहे की जी कायद्याने निर्माण केलेली आहे. म्हणून सर्व कंपन्या या कायद्याने निर्माण केलेल्या कृत्रिम व्यक्ती असतात. कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते. आता मूळतः हा जो कायदा आहे तो कंपनी कायदा 1956 आहे. परंतु प्रत्येक वेळी ज्या वेळी आपल्याला गरज भासली त्याप्रमाणे आपण कंपनी कायद्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शेवटची जी दुरुस्ती आहे ती 2013मध्ये झालेली आहे. त्यानुसार कंपनी अस्तित्वात येण्यासाठी 2013च्या कायद्यांची तरतूद आपल्याला करावी लागणार आहे किंवा त्या तरतुदींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी कंपनी स्थापना करत असताना या कायद्याचा आधार आपल्याला घ्यावा लागणार आहे. कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे. आता बघा, कंपनीची स्थापना करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर कंपनीच्या स्थापनेसाठी जी काही आवश्यक दस्तऐवज असतात, जसं की घटनापत्रक आहे, नियमावली आहे, ही जी प्राथमिक स्वरूपाची मूलभूत दस्तऐवज आहेत, ही दस्तऐवज आपल्याला कंपनी नोंदणी अधिकारी जो असतो किंवा कंपनी उपनिबंधक जो असतो की ज्याला कायद्याने कंपनीवरती देखरेख आणि व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी सोपवलेली आहे, असा तो सरकारी अधिकारी आहे किंवा आहे की ज्याच्याकडे कंपनी स्थापनेसंदर्भातली जबाबदारी दिलेली आहे. अशा अधिकाऱ्याकडे आपल्याला हे घटनापत्रक आणि नियमावली नोंदवावी लागते. ज्यावेळी आपण कंपनीचं घटनापत्रक आणि नियमावली कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवतो त्यावेळी नोंदणी अधिकारी कंपनी कायदा 2013 नुसार किंवा कंपनी कायदा 1956 नुसार दिलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन करून हे जे काही दस्तऐवज आहेत हे बनवले आहे का याची खात्री करेल आणि कंपनीची नोंदणी करेल. मग कंपनी स्थापना म्हणजे काय आहे तर कंपनी जो काही नोंदणी अधिकारी आहे त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला कंपनीच्या दस्तऐवजांची नोंदणी करावायची असते. कंपनीची नोंदणी त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. जसं बघा, कंपनीचं जर तुम्ही एखाद्या कंपनीचं नाव जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल त्या कंपनीचं नाव, तिचा पत्ता
पिनकोड आणि इंटू ब्रॅकेटमध्ये त्या राज्याचं नाव दिलेलं असतं. मग आता राज्याचं नाव का दिलेलं आहे? कारण कंपनीचा ज्यावेळी विस्तार होतो त्यावेळी कंपनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात देखील विस्तार करू शकते, म्हणजे आपल्या कंपनीच्या शाखा सुरू करू शकते. मग जर एखादी कंपनी एखाद्या राज्यातून दुसऱ्या परराज्यामध्ये जात असेल तर ती मूळतः कंपनी त्या विशिष्ट राज्याची असते. जसं की उदाहरण म्हणून जर आपण म्हटलं की एखादी कंपनी महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि आता त्याला गुजरातमध्ये पण विस्तारीकरण करायचं आहे. मग अशावेळी ज्यावेळी महाराष्ट्रातली कंपनी गुजरातमध्ये विस्तारीकरणासाठी आपला प्लांट सुरू करेल किंवा आपली शाखा सुरू करेल, अशावेळी देखील त्या ठिकाणी विस्तारीकरण करत असताना आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्या कंपनीची नोंदणी करावी लागणार आहे. कारण मूळतः ती कंपनी कुठली आहे तर महाराष्ट्राची आहे. म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की मूळतः ती कंपनी महाराष्ट्राची आहे, म्हणून महाराष्ट्राच्याच नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला त्याची नोंदणी करावी लागणार आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला पाहायचं आहे की किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार. मग आता किमान प्रवर्तक, मग या अगोदर प्रवर्तक म्हणजे काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. म्हणजे बघा आता प्रवर्तक म्हणजे काय आहे तर जो व्यक्ती प्रथमतः कंपनी स्थापनेचा विचार करतो आणि कंपनी स्थापनेसाठी आवश्यक असणारी साधनांची जुळवाजुळव करतो, असा व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असणार आहे. म्हणून प्रवर्तकासंदर्भामध्ये आपल्याला आणखी पुढे माहिती पाहिजे आहे, तरी देखील सध्या आपण एवढं लक्षात ठेवायचं की प्रवर्तक म्हणजे कोण आहे तर कंपनी स्थापनेचा विचार ज्या व्यक्तीच्या मनात येतो आणि कंपनी स्थापनेसाठी जो साधनांची जुळवाजुळव करतो त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हणायचं. ठीक आहे. मग या प्रवर्तकानुसार आपल्याला एकूण 3 प्रकार पाहायचे आहेत, ज्यामध्ये बघा कायदा 2013 उपकलम 3 प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे 3 प्रकार आहेत. सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. आता प्रवर्तकांची संख्या आणि त्यानुसार ते कंपनी ठरत असते. म्हणून बघा सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 प्रवर्तक आवश्यक असतात, खाजगी कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तक आवश्यक असतात आणि एक व्यक्ती कंपनीसाठी किमान 1 प्रवर्तक आवश्यक असतो. प्रवर्तक म्हणजे कोण आहे पुन्हा एकदा सांगतो की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रथम कंपनी स्थापनेचा विचार येतो आणि कंपनी स्थापनेसाठी आवश्यक असणारी साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम जो व्यक्ती करतो तो प्रवर्तक असतो. म्हणून सार्वजनिक कंपनी जर स्थापन करायची असेल तर प्रवर्तक एकूण 7 असले पाहिजेत, खाजगी कंपनी जर स्थापन करायची असेल तर प्रवर्तक किमान 2 असले पाहिजेत आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान 1 प्रवर्तक असणं गरजेचं आहे. ह्या संख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित नोंदणीकृत कंपन्या. आता बघा कंपनीची भांडवल संरचना याचा अर्थ भांडवल जमा करण्याची जी काही पद्धत आहे आणि भांडवला संदर्भामध्ये जी काही जुळवाजुळव आहे त्याच्या आधारावरती ज्या काही कंपन्यांचे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. एकूण 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. बघा, पहिला आहे भागांनी मर्यादित कंपनी, दुसरी आहे हमीने मर्यादित कंपनी आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे अमर्यादित कंपनी. भांडवल संरचनेवर आधारित एकूण 3 कंपन्या आहेत. बघा पुन्हा, भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. नेक्स्ट इज कंपनी स्थापनेतील अवस्था. बघा आता कंपनी स्थापनेच्या एकूण आपल्याला अवस्था पाहायच्या आहेत की ज्या आपण मागे पाहिल्या 3 अवस्था आहेत. प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. तशा एकूण 4 अवस्था असतात, परंतु नवीन बदललेल्या सिलेबसनुसार आपल्याला एकूण 3 अवस्था सांगितल्यात. प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. की मागच्या सिलेबसमध्ये एक अवस्था आणखी यामध्ये ॲड होती, भांडवल उभारणी अवस्था.
की जी सार्वजनिक कंपनीसाठी अतिशय महत्त्वाची अवस्था होती. परंतु आता या सिलेबसमध्ये आपल्याला एकूण 3 अवस्था दिल्यात: प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. आता यामध्ये आपल्याला पहिली अवस्था पाहायची आहे, प्रवर्तन अवस्था. मग आता सुरुवातीला आपल्याला प्रवर्तक याचा अर्थ पाहायचा आहे. जसं थोड्या वेळापूर्वी आपण याच्यावरती चर्चा केली. बघूयात. कंपनी प्रवर्तन म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. प्रवर्तक व्यक्ती, भागीदारी संस्था, कंपनी मंडळ, संघ हे प्रवर्तक असू शकतात. बघा आता प्रवर्तका संदर्भामध्ये आपण चर्चा करताना काय म्हटलं की कंपनी स्थापनेचा विचार ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रथमतः येतो आणि कंपनी स्थापनेसाठी साधनांची जुळवाजुळव जो व्यक्ती करतो त्याला आपण प्रवर्तक असं म्हटलं होतं. या ठिकाणी पण आपण तोच अर्थ या ठिकाणी पाहतो आहोत की कंपनी प्रवर्तन म्हणजेच काय आहे, तर कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणारा व्यक्ती. मग आता स्थापनेसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी किंवा जी सर्व साधनं आवश्यक असतात त्या साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम हा प्रवर्तक करत असतो. मग आता हा प्रवर्तक कोण असू शकतो, तर प्रवर्तक व्यक्ती एखादी भागीदारी संस्था असू शकते, एखादं कंपनी मंडळ असू शकतं, एखादा संघ असू शकतो. म्हणजेच या ज्या काही आर्टिफिशियल पर्सन्स आहेत, म्हणजे ज्या नॅचरल पर्सन म्हणजे नैसर्गिक व्यक्ती तर आहेच आहे, परंतु या ज्या काही कृत्रिम स्वरूपाच्या व्यक्ती आहेत या देखील प्रवर्तकाचं काम करू शकतात. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे प्रवर्तकाची व्याख्या. कंपनी कायदा 2013 उपकलम 69 नुसार प्रवर्तकाची व्याख्या बघूयात. पहिली व्याख्या आहे, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहिती पत्रकात तसेच वार्षिक विवरण पत्रकात दिलेली असते असा व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. आता जो व्यक्ती कंपनीच्या माहिती पत्रकात आणि वार्षिक विवरण पत्रकात दिलेला आहे. आता माहितीपत्रक आणि घटनापत्रक अशी दोनतः मूलभूत दस्तऐवज कंपनीचे असतात. मग हे मूलभूत दस्तऐवज कधी तयार केले जातात, ज्यावेळी कंपनी स्थापन करायची असते त्यावेळी. म्हणजे अजून जे कंपनीशी हितसंबंधित लोक आहेत ते अजून आलेले नाहीत. सुरुवातीला कोण असणार आहेत, तर प्रवर्तक असणार आहेत. म्हणून या प्रवर्तकाचीच नावं घटनापत्रकामध्ये असतात, माहिती पत्रकामध्ये असतात आणि वार्षिक विवरण पत्रकामध्ये असतात. तेच पहिले कंपनीचे संचालक असतात. म्हणून ज्या व्यक्तीचं नाव कंपनीच्या माहिती पत्रकात तसेच वार्षिक विवरण पत्रकात दिलेले असते असा व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असतो. किंवा ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक, भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते. बघा, ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक, भागधारक या नात्याने. आता प्रवर्तक मूलतः एवढी गोष्ट लक्षात घ्यायची की अजून कंपनी सुरू झालेली नाही, आपण प्रवर्तन अवस्थेमध्ये आहोत. प्रवर्तन अवस्था म्हणजे कंपनीची ही प्राथमिक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये फक्त आपण साधनांची जुळवाजुळव करत आहोत किंवा कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करत आहोत. म्हणून या ठिकाणी बाकीचे जे काही संबंधित लोक आहेत ते अजून कंपनीशी जोडले गेलेले नाहीत. म्हणून ते सर्व लोक ही प्रवर्तकाची भूमिकेमध्ये असतात किंवा प्रवर्तक हा बाकीच्या लोकांच्या भूमिकेमध्ये काम करतो की जसं संचालक असेल, भागधारक असेल किंवा हिशोब तपासणीस असेल, अनेक गोष्टी आहेत कंपनीच्या स्थापनेसाठी. या सर्वांच्या वतीने सुरुवातीला प्रवर्तकच काम करतो. म्हणून ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक असेल, भागधारक असेल या नात्याने तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कामकाजावर नियंत्रण करतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पुढे आपल्याला पाहायचं आहे प्रवर्तकाची भूमिका. आता प्रवर्तक म्हणजे कोण आहे पुन्हा लक्षात घ्या की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रथमतः कंपनी स्थापनेचा विचार येतो आणि कंपनी स्थापनेसाठी आवश्यक असणारे साधनांची जुळवाजुळव करतो असा व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असतो. म्हणून या प्रवर्तकाची भूमिका या प्रवर्तन अवस्थेमध्ये काय असणार आहे ती आपल्याला पाहायची आहे. तर बघा, प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय करण्याची कल्पना करते. जसं बघा, आपण अर्थामध्ये आत्ताच पाहिलं की सुरुवातीला ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कंपनी स्थापनेचा विचार येतो ती व्यक्ती प्रवर्तक असते. म्हणून प्रवर्तक ही व्यक्ती
प्रथमतः व्यवसाय स्थापनेचा विचार करते. दुसरा आहे प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, लागणारे भांडवल, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी ठरवतात. मग आता प्रवर्तक, जसं मी आता म्हटलं की प्रवर्तन अवस्थेमध्ये कंपनी स्थापनेचा विचार येतो आणि त्याचबरोबर व्यवसाय स्थापनेसंबंधित ज्या काही आवश्यक साधनं आहेत त्या साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम प्रवर्तक करतो. ही साधनं काय असणार आहेत, तर व्यवसायाचा उद्देश असेल किंवा व्यवसायासाठी लागणारं भांडवल असेल किंवा व्यवसायाचं स्वरूप असेल, या बाबी ठरवण्याचं काम देखील प्रवर्तक करतात. म्हणून ही झाली साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम. पुढे सांगता येईल प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक व नियमावली तयार करून देतात. जसं आपण आता याच्यावरती बोललेलं चर्चा केलेली आहे की कंपनी स्थापनेसाठी आवश्यक असणारे जी काही महत्त्वाची मूलभूत दस्तऐवज आहेत ती घटनापत्रक आहे आणि नियमावली आहे. ही घटनापत्रक आणि नियमावली दोन्ही दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागतात. त्याचवेळी कंपनीची नोंदणी केली जाते. मग हे घटनापत्रक आणि नियमावली काय आहे, तर घटनापत्रकामध्ये उद्देश दिलेले असतात. जसं की नाव कलम आहे, पत्ता कलम आहे, उद्देश कलम आहे, स्थळ कलम आहे. म्हणजे थोडक्यात विविध प्रकारची कलम या घटनापत्रकामध्ये असतात. त्याचबरोबर दुसरं जे दस्तऐवज आहे नियमावली. नियमावली यामध्ये कंपनी कामकाज करतेवेळी कुठल्या नियमांच्या अधीन राहून काम करणार आहे अशी नियमांची यादी म्हणजे नियमावली असते. म्हणून खाजगी कंपनीसाठी नियमावली तयार करणं गरजेचं असतं, आवश्यक असतं किंवा कंपल्सरी असतं. परंतु ज्यावेळी सार्वजनिक कंपनीचा आपण विचार करतो अशावेळी मात्र सार्वजनिक कंपनीवरती नियमावली तयार करण्याचं बंधन नाही. परंतु कंपनी कायद्यामध्ये परिशिष्ट अ असा एक दस्तऐवज दिलेला आहे. जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही तर हा परिशिष्ट अ त्याची नियमावली आहे असं समजलं जातं. म्हणून या नियमावलीमध्ये 99 नियमांची यादी दिलेली आहे. तीच यादी या सार्वजनिक कंपनीची नियमावली आहे असं देखील समजलं जातं. म्हणून हे घटनापत्रक आणि नियमावली ही दोन दस्तऐवज प्रवर्तकांना तयार करावी लागते. पुढे आहे इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीत सहभाग करून घेतात. मग आता सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर जे प्रवर्तक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत, त्याचे मित्रमंडळी आहेत, त्याचे हितसंबंधित लोक आहेत, अशा लोकांना कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये या लोकांचं साह्य हे प्रवर्तक घेऊ शकतात. परंतु सार्वजनिक कंपनी असेल तर मात्र सार्वजनिक कंपनी काय करणार आहे, तर सर्वसामान्य जनतेला भांडवल उभारणीसाठी आवाहन करू शकते. म्हणून भांडवल उभारणी जी अवस्था आहे त्यामध्ये हे आपण विस्तृत अर्थाने पाहणार आहोत. म्हणून या ठिकाणी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं काम हे प्रवर्तक करतात. पुढे आहे प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून काम करतात आणि घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनीचे प्रथम गुंतवणूकदार असतात. बघा, जसं आपण चर्चा करत आहोत की अजून कंपनी सुरू झालेली नाही, हे प्रवर्तन अवस्था आहे, म्हणजे ही प्राथमिक स्वरूपाची अवस्था आहे. यामध्ये अजून हितसंबंधित लोक जोडले गेलेले नाहीत. मग अशा वेळी हेच प्रथम संचालक आहेत, हेच प्रथम भागधारक आहेत आणि हेच प्रथम गुंतवणूकदार आहेत. म्हणून प्रवर्तक हे विविध प्रकारच्या भूमिकेमध्ये काम करत असतात. जसं मागे आपण बोललोय की तेच पहिले संचालक आहेत, तेच पहिले भागधारक आहेत आणि तेच पहिले गुंतवणूकदार आहेत. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. पुढे आहे प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने तृतीय पक्षाबरोबर करार करू शकतात. त्यास नोंदणीपूर्व करार किंवा प्राथमिक करार असे म्हणतात. जसं की घटनापत्रक नियमावली तयार करून छपाई करून घेणे, कंपनीसाठी लागणारी जागा खरेदी करणे. बघा, अर्थामध्ये आपण म्हटलं की साधनांची जुळवाजुळव करणारा हा व्यक्ती आहे. मग ज्या काही गोष्टी कंपनीसाठी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचा करार हे प्रवर्तक करतात. त्या कराराला आपण नोंदणीपूर्व करार असं म्हणतो. मग अजून नोंदणीची अवस्था यायची आहे, ही प्रवर्तन अवस्था आहे. म्हणून या प्रवर्तन अवस्थेमध्ये नोंदणी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच्या संबंधित लोकांशी करार करण्याचं काम हे प्रवर्तक करतात आणि त्या कराराला म्हणायचं नोंदणीपूर्व करार. आणि शेवटचं सांगता येईल आपल्याला प्रवर्तकांची कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य असतात. प्रस्तावित कंपनीच्या हितसंबंधाचे रक्षण करणे, स्वहिताचा विचार न करता कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करणे, प्रस्तावित कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाहीत. बघा, आता कंपनीचे प्रवर्तक हे काय म्हणून काम करणार आहेत, तर विश्वस्त म्हणून काम करणार आहेत.
विश्वस्त याचा अर्थ त्या कंपनीचा ज्यावरती विश्वास आहे असे व्यक्ती. मग जर एखाद्या व्यक्तीवरती कंपनीचा विश्वास आहे तर त्या व्यक्तीने त्या विश्वासाप्रमाणे काम केलं पाहिजे. स्वतःचा लाभ त्यामध्ये घेता कामा नये. कंपनीच्या प्रगतीसाठी, कंपनीच्या विस्तारासाठी आणि कंपनीच्या हितासाठीच निर्णय घेण्याचं काम या लोकांनी केलं पाहिजे. म्हणून ही जी काही विश्वस्तांची कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचं पालन हे प्रवर्तक करत असतात. म्हणून साधारणतः ही प्रवर्तकाची भूमिका प्रवर्तन अवस्थेमध्ये असणार आहेत. ही तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. पुढे आहे कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे. बघा आता प्रवर्तनातील टप्पे म्हणजे काय आहे की ज्यावेळी प्रवर्तन अवस्थेमध्ये आपल्याला काम करायचं आहे तर ते विशिष्ट स्टेप बाय स्टेप करायचं आहे, टप्प्याटप्प्याने करायचं आहे. ती टप्पे कोणकोणती आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. बघा आता पहिला टप्पा सांगता येईल की ज्यावेळी कंपनी प्रवर्तन अवस्थेमध्ये असते अशा वेळी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की व्यवसायातील विविध संधीचा शोध घ्यायचा आहे. मग आता विविध संधीचा शोध घ्यायचा आहे याचा अर्थ काय, तर ज्यावेळी आपण प्रवर्तन अवस्थेमध्ये व्यवसाय कुठला करायचा याबाबत विचार करतो त्यावेळी त्या व्यवसायासंदर्भातली संधी कोणकोणती आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जसं की व्यवसायातील व्याप्ती असेल, बाजारपेठेतील स्थान असेल किंवा उत्पादन घटकांची उपलब्धता असेल किंवा उपयुक्तता असेल, या सर्व बाबींचा एक आराखडा, एक स्ट्रक्चर तयार करायचं असतं की जर आपण तो व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायापासून आपल्याला लाभ मिळाला पाहिजे, फायदा व्हायला पाहिजे, तरच तो व्यवसाय करणं आपल्याला क्रमप्राप्त असणार आहे. जर आपण या दिलेल्या गोष्टींचा विचार नाही केला तर बाजारपेठेमध्ये आपल्या कंपनीला काही किंमत असेल का, आपल्या मालाला काही किंमत असेल का, किंवा आपल्याला त्यापासून काही फायदा मिळू शकेल का, या सर्व गोष्टींचा कंपनी स्थापनेपूर्वी विचार करणं म्हणजे विविध संधीचा शोध घेणं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. दुसरं आपल्याला सांगता येईल की आर्थिक नियोजन करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण काय केलं, संधींचा शोध घेतला. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आर्थिक नियोजन करायचं आहे. मग आता आर्थिक नियोजन म्हणजे काय आहे, तर जो काही व्यवसाय करायचा आपण ठरवलेला आहे त्या व्यवसायाचं स्वरूप आणि प्रमाण अगोदर लक्षात घ्यायचं आहे की आपला व्यवसाय कुठल्या प्रकारचा आहे, किती मोठा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्या स्वरूपानुसार आपल्याला आर्थिक नियोजन करायचं आहे. मग या आर्थिक नियोजनामध्ये काय येईल, तर आर्थिक नियोजनामध्ये प्रथमतः येईल भांडवलाची रक्कम आणि जे भांडवल आपण जमा करणार आहोत ते भांडवल कुठून आणायचं आहे, त्या भांडवल उभारणीचा स्रोत, या बाबींचा विचार आपण नियोजनामध्ये करायचा आहे. म्हणजे आर्थिक नियोजन करताना भांडवल किती लागेल आणि ते कुठून आणायचं आहे, स्रोत काय असणार आहेत, या बाबींचा विचार आपल्याला या आर्थिक नियोजनामध्ये करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की घटनापत्रक आणि नियमावली मसुदे तयार करणे. मग आता जसं आपण बोललो की प्रवर्तन अवस्थेमध्ये आपल्याला घटनापत्रक आणि नियमावली तयार करायची आहे. ही घटनापत्रक आणि नियमावली काय आहे हे मागे आपण चर्चा केलेली आहे. म्हणून हे दस्तऐवज तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, म्हणजे आपण उद्देश काय देणार आहोत, कंपनीचं नाव काय देणार आहोत, कंपनीचं स्थान काय देणार आहोत, किंवा भांडवलच्या संदर्भामध्ये आपण किमान भांडवलाची रक्कम काय ठेवणार आहोत, नियमावली तयार करत असताना कुठले कुठले नियमांच्या अधीन आपल्याला राहावं लागणार आहे, या सर्व गोष्टींची मसुदे तयार करण्याचं काम प्रवर्तकाला या तिसऱ्या टप्प्यामध्ये करावं लागेल. त्यानंतर चौथा टप्पा आपल्याला सांगता येईल की प्राथमिक करार करायचा आहे. जसं आपण आत्ता पाहिलेलं आहे की नोंदणीपूर्व जे काही करार आहेत, कंपनीसाठी नोंदणी करायची आहे आणि मग नोंदणी करत असताना जे काही त्या गोष्टीची हितसंबंधित लोक आहेत त्या लोकांशी नोंदणीपूर्व करार करावा लागतो. म्हणून तो करार करण्यासाठी जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की जागा कुठे खरेदी करायची आहे, त्याची किंमत काय असणार आहे, त्याचबरोबर भांडवल उभारण्यासाठी जर भांडवल जमा होत नसेल तर भाग विमेकरी आपल्याला आवश्यक असणार आहेत. हे अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचे करार आपल्याला या प्राथमिक करारामध्ये करावे लागणार आहेत. आणि शेवटचं आपल्याला सांगता येईल की प्रथम संचालकाची नेमणूक करावी लागणार आहे. आता प्रथम संचालकाची नेमणूक का करायची आहे, तर ज्यावेळी आपल्याला कंपनीची नोंदणी करायची असते अशा वेळी आपल्याला त्या घटनापत्रकात, त्या नियमावलीवरती संचालकांच्या सह्या असणं गरजेचं असतं.
परंतु अजून कंपनी सुरू झालेली नाही. सुरू जरी झाली नाही तरी देखील आपल्याला कंपनीची नोंदणी करावी लागते. म्हणून पहिले प्रवर्तक हेच पहिले संचालक असतात आणि याच प्रवर्तकांना संचालक म्हणून या दस्तऐवजांवरती सह्या कराव्या लागतात. म्हणून पहिले संचालक म्हणजेच प्रवर्तक असतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. कंपनीच्या प्रवर्तन अवस्थेमध्ये साधारणतः आपण 5 टप्पे पाहिलेत. बघा, व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे, आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे, प्राथमिक करार करणे आणि प्रथम संचालकाची नेमणूक करणे. तर या ठिकाणी आपलं जी प्रवर्तन अवस्था आहे ती प्रवर्तन अवस्था या ठिकाणी संपते. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि याच्यातली जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपल्या घरच्या वहीमध्ये लिहित चला. व्हिडिओबाबत काही शंका असेल तर मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्याची उत्तरं देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.